हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे आमच्या क्लासमध्ये सेंड ऑफ आणि त्यासाठी मी साडी घालणार आहे। तर ही ब्लॅक अँड व्हाईटमध्ये साडी आहे आणि हे थोडेफार ज्वेलरी आहेत। बस साधा सिंपलच लुक करणार आहे आणि थोडासा मेकअप आहे, बस जास्त तर नाही करणार। तर त्यासाठी तुम्ही नक्की लाईक अँड सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि ब्लॉग पूर्ण बघा। सो गाईज, माझा मेकअप झाला आहे, जास्त हेवी लुक नाही ठेवला आणि हेअरस्टाईल पण केली नॉर्मली। सो तुम्ही असंच कंटिन्यू करा आणि आता पटापट रेडी होते मग भेटते। आम्ही झालोय रेडी आणि माझे फ्रेंड भेटले। आता आम्ही चाललोय क्लासला। क्लास सुटल्यावर तुम्हाला भेटतो। तुम्ही असंच ब्लॉग कंटिन्यू करा। सो गाईज, आम्ही आलो क्लासमध्ये। मला नाही माहिती तुम्हाला माझा आवाज येतोय का नाही, पण जेवढं होईल तेवढं मी ट्राय करते। आणि ते सगळं बघा, रोज तुम्ही येत होते क्लासमध्ये, अभ्यास करत होते, गप्पा मारत होते, छड्या खात होते, मार खाऊन। नमस्कार, मी प्रतीक्षा पंडित फुले। मी 9वीला ह्या क्लासमध्ये आली आणि इथे मला 2 वर्ष पूर्ण झाले। आणि खरंच टीचर, योगेश सर, मीनाक्षी टीचर आणि सगळे सर टीचर्स लोक खूप चांगलं शिकवतात आणि खूप समजून घेतलं त्यांनी मला। इथे येऊन मला खूप नवीन नवीन मैत्रिणी भेटल्या आणि जे पण डाऊट आहेत त्यांनी क्लिअर केल्या। मस्ती मजाक तर सुरूच असते, त्यांनी मारलं पण थोडंसं रागवल्या किंवा नीट समजावून सांगणं। तर हे खूप चांगलं आहे आणि खूप चांगला क्लास आहे। धन्यवाद। हे आमच्या टीचर आहेत ज्या आम्हाला हिंदी शिकवतात। आणि काय बोलणार टीचर? जे प्रेझेंट आहेत त्यांनी तर खूप एन्जॉय केला हा प्रोग्राम, पण जे ऍबसेंट आहेत त्यांनी खूप मिस केलं। सो ह्या आमच्या आहेत ना, यत्निका मॅम आहेत आणि ह्या मोठ्या टीचर आहेत आमच्या। काय बोलणार? माझ्या क्लासचा निरोप समारंभ आहे आणि जे विद्यार्थी आले त्यांच्यासाठी तर थँक्सच, आणि जे विद्यार्थी न आले त्यांना मी खूप मिस केलं आणि त्यांनी यायला हवं होतं क्लासच्या कार्यक्रमासाठी। कारण की कार्यक्रम जरी शेवटचा असला तरी तुम्ही नेहमी क्लासमध्ये येत राहा, आम्ही तुमची नेहमी मदत करत राहू। सो हे आमचे योगेश सर आहेत आणि हे मोठे सर आहेत। तर काय बोलणार सगळ्यांसाठी? सगळ्यांनी 10वीची परीक्षा आता व्यवस्थित दिलेली आहे। तर आज आपला निरोप समारंभ होता आणि निरोप समारंभासाठी जे प्रेझेंट मुलं होते त्यांना तर मी सांगितलंच आहे, पण जे ऍबसेंट आहेत किंवा जे आपल्या क्लासला नाही आहेत, इतर ज्या मुलांनी 10वीची परीक्षा दिलेली आहे त्यांनी सर्वांनी आता व्यवस्थित एक्झाम दिलेली आहे। व्यवस्थित रिझल्ट लागल्यानंतर त्यांनी पुढे पुन्हा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा। 10वीला मार्क्स कितीही मिळू द्या त्याचं टेन्शन घेऊ नका। कितीही मार्क्स मिळाले तरी तुम्ही तिथून जर प्रयत्न केला तर यश हमखास मिळवू शकता। यशस्वीपणे तुम्ही वाटचाल करू शकता आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीत सगळ्या विद्यार्थ्यांना खूप खूप माझ्याकडून आणि गुरुकुल स्टडी सेंटरतर्फे खूप खूप शुभेच्छा। थँक्यू।
हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. आणि प्लीज व्हिडिओ बघून असेच सोडू नका. आणि कारण सगळ्या गोष्टी मॅनेज नाही होत, तरी पण माझं जेवढं होईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि जेवढं म्हणजे बघण्याला सोपं असतं तेवढं करण्याला खूप अवघड आहे. तरी पण मी ट्राय करते. आणि प्लीज एक तरी लाईक करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. बाय.